वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। इचलकरंजीत गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी रोखली। इचलकरंजीतील तिघे ताब्यात। इचलकरंजीत चारचाकी वाहनातून गोवा बनावटीची मद्याची तस्करी करत असलेल्या तिघांना राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभागाच्या पथकाने नदीवेस नाका येथे अटक केली। चेतन अनिल कलाल वय 31, रमेश तानाजी खामकर वय 38, दोघेही राहणार सावली सोसायटी आणि अजय विश्वनाथ भंडारे वय 37, राहणार जवाहरनगर म्हसोबा गल्ली अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। पथकाने संशयित होंडा व्हेरेना MH01 AL 5150 वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विविध प्रकारच्या 99 मद्याच्या बाटल्या आढळल्या। तसेच 3 मोबाईल आणि वाहनासह एकूण 6,19,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक AS कोळी, दुय्यम निरीक्षक SY इनामदार, SS हिंगे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अजित बोंगाळे यांनी त्यांच्या पथकाने केली। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।